नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 286वा. प्रकरण चाललंय 49व, पारिष्काव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 22 ते 24. प्रथम आपण 22वा दोहा ऐकूयात. जो एक रंग जब चित मिले रही शब्द लौलाय, भैंस के आगे बीन जो वो बैठी पगुराय. जो एक रंग जब चित मिले रही शब्द लौलाय, भैंस के आगे बीन जो वो बैठी पगुराय. जो एक रंग जब चित मिले रही शब्द लौलाय, भैंस के आगे बीन जो वो बैठी पगुराय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हरिण शब्द स्वरातला भेद जाणणारं असतं. जसं हरणाचं चित्त शब्दांमध्ये लवलीन होतं, त्यासाठी तो प्राणही देतो. तसेच जिज्ञासू प्रेमी सार शब्द म्हणजे सत्यज्ञान शोधत असतो. परंतु मूर्ख लोकांसमोर सार शब्दाची चर्चा करणं म्हणजे म्हशी पुढे वीणाच वाजवणं आहे. पारंपरिक भारतीय ज्ञान आणि ग्रंथानुसार हरिणीला संगीत कळतं असं मानलं जातं. कस्तुरी मृगातील नराच्या नाभीत कस्तुरी असते. ती कस्तुरी काढून घेण्यासाठी त्याला पकडताना शिकारी लोक विशिष्ट वाद्य वाजवून त्याला आकर्षित करतात. म्हणून पारंपरिक ग्रंथांमध्ये हरिण संगीत प्रिय प्राणी म्हणून ओळखला जातो. विज्ञानानुसार प्राण्यांना ध्वनी ऐकू येतात, पण त्यांना संगीत कळणं ही तर मानवी संकल्पना आहे. हरणं अल्ट्रासॉनिक ध्वनी ओळखतात. पारख या विषयासाठी कबीर हरणाचं उदाहरण देतात. ज्याला संगीत कळतं त्याच्यापुढे गीत गायलं तर उपयोग आहे. संगीतात रममाण झालेल्या हरणीला पकडणं सोपं जातं. संगीतामुळे ते शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात आणि म्हणूनच कबीर म्हणतात की हरिण संगीतामुळे मंत्रमुग्ध होतो आणि प्राणही देतो. पण म्हशी पुढे जर वीणा वाजवली तरी ती पाय पसरून बसलेली असते. संगीत ऐकून कोणतीही प्रतिक्रिया ती देत नाही. गाढवापुढे गायली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, असं एक मराठीत वाक्प्रचार आहे. तसंच भैंस के आगे बीन अशी हिंदीमध्ये म्हण आहे. थोडक्यात म्हणजे म्हशीला जसं वीणा वादन कळत नाही ते वादन व्यर्थच ठरतं, तसंच ज्याला पारखच नाही त्याच्यापुढे सार शब्दाची चर्चा करणं व्यर्थच ठरतं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. गीत ऐकुनी मृग होई संगीती तल्लीन, व्यर्थ ठरतसे म्हशी पुढे रे मधुर वीणा वादन. गीत ऐकुनी मृग होई संगीती तल्लीन, व्यर्थ ठरतसे म्हशी पुढे रे मधुर वीणा वादन. गीत ऐकुनी मृग होई संगीती तल्लीन, व्यर्थ ठरतसे म्हशी पुढे रे मधुर वीणा वादन. पुढचा 23वा दोहा ऐकूयात. परदेसो खोजन गया घर हीरा के खान, काज मनी का पारखे क्यों पावे पहचान. परदेसो खोजन गया घर हीरा के खान, काज मनी का पारखे क्यों पावे पहचान. परदेसो खोजन गया घर हीरा के खान, काज मनी का पारखे क्यों
पावे पहचान. दोह्याचा अर्थ ऐकूयात. खरं तर घरातच हिऱ्याची खाण आहे, पण मनुष्य तो परदेशात शोधतो. जो केवळ संसारातील काचेच्या मणी ओळखू शकतो, त्याला त्या अनमोल हिऱ्याचं स्वरूप कसं ओळखता येईल? प्रत्येकाच्या हृदयात आत्मरूपी अनमोल हिरा आहे, पण त्याची मनुष्याला काही ओळख नाहीये. तो बाहेरच देव शोधत राहतो. देह हे देवाचं मंदिर आहे. आत आत्मा परमेश्वर आहे असं तुकाराम महाराज देखील सांगतात. आत्मा आणि परमात्मा यात भेदच नाहीये. तो प्रत्येकाच्या अंतरातच वसत असतो. पण कमरेत कळसा आणि गावाला वळसा अशीच तर मनुष्याची स्थिती झालेली आहे. त्याला आत्मस्वरूपरूपी हिऱ्याची पारखच नाही. तो संसारातच रममाण होणार आहे. त्यामुळे तो स्वतःमधील ईश्वराला देखील ओळखू शकत नाही आणि बाहेर मंदिरात देव शोधण्याचा तो प्रयत्न करीत राहतो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. घर हिऱ्याची खाण सुने नर शोधे बाहेरी. काच मण्याची पारख जाला कसा ओळखे हरी. घर हिऱ्याची खाण सुने नर शोधे बाहेरी. काच मण्याची पारख जाला कसा ओळखे हरी. घर हिऱ्याची खाण सुने नर शोधे बाहेरी. काच मण्याची पारख जाला कसा ओळखे हरी. पुढचा दोहा ऐकूयात. 24वा. मैं जानू हरि दूर है, हरि है हृदय माही. आडी टाटी कपट के तासे दिसत नाही. मैं जानू हरि दूर है, हरि है हृदय माही. आडी टाटी कपट के तासे दिसत नाही. मैं जानू हरि दूर है, हरि है हृदय माही. आडी टाटी कपट के तासे दिसत नाही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. आडी, आडी म्हणजे अडसर किंवा कढी. टाटी, टाटी म्हणजे ताटी किंवा झोपडीचं दार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्ञान नसल्यामुळे हरी दूर आहे असं मलाही वाटत होतं, परंतु तो हरी तर आपल्या हृदयातच आहे. ज्याच्या मनात संशयरूपी कपटाचा अडथळा आहे त्याला तो दिसू शकतच नाही. ज्याप्रमाणे खूप लांब असणारी गोष्ट दिसत नाही, तसंच अतिजवळ असणारी गोष्टही दिसत नाही. पुस्तक जर अगदी डोळ्याजवळ आणलं तर आपल्याला वाचताच येत नाही. तसंच हरी अगदी जवळ अंतरात आहे. अंतरात म्हणजे अंतःकरणात. त्यामुळे तो दिसत नाही आणि म्हणूनच कबीर सांगतात की मलाही हरी दूर आहे असं वाटत होतं, म्हणून त्याला शोधण्यासाठी मी मंदिरात फिरत होतो. संत जरी सांगत होते की हरी अंतरातच आहे, अंतःकरणातच आहे, पण त्याबद्दल मनात संशय होता. परंतु हा संशय दूर करताच संत वचनाचा प्रत्यय आला. अर्थातच हृदयस्थ परमात्म्याला पाहण्यासाठी हृदय पवित्र केलं पाहिजे आणि तरच हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन होणं शक्य आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. वाटे मजसे हरी दूर, पण तो हृदयामध्ये. संशयाने दार बंद, मग ज्ञान कसे ते जागे. वाटे मजसे हरी दूर, पण तो हृदयामध्ये. संशयाने दार बंद, मग ज्ञान कसे ते जागे.
वाटे मजसे हारे दूर, पण तो हृदयामध्ये संशयाने दार बंद, मग ज्ञान कसे ते जागे.